पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रामध्ये असल्याची माहिती समोर आली। कोणत्या ठिकाणी किती नागरिक आहेत ते पाहूयात। तर 55 शॉर्ट टर्म विजावर आलेल्यांना पुढच्या काही तासात भारतामधून जावं लागेल। तर 55 मध्ये ठाण्यामध्ये 19 पाकिस्तानी आहेत, नागपुरात 18, जळगावमध्ये 12, पुण्यामध्ये 3 जण विसावर आले आहेत, मुंबईमध्ये 1, नवी मुंबईत 1 आणि रायगडमध्ये 1 जण आहे। जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत। उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात? खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक, काय त्यांची अवस्था आहे न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले।